साहित्य आहे आमच्या समोर कालवं मसालाचं. नलिनीताई साहित्य काय ते आम्हाला सांगा. कालवा आहेत ना, ती मी साफ करून घेतलीत, म्हणजे कच काढून घेतलीत. आणि ही कालवा आहेत. कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, आपला आगरी कोळी मसाला, कढीपत्ता, लिंबू, बारीक चिरलेली मिरची, हळद, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. पहिल्यांदा काय करायचंय? आपण अगोदर कालवा उकडून घेऊया कढईमध्ये. हां, पाणी टाकून. ठीक. पाणी टाका. बस झालं. पुरे. कालवं शिंपल्यामध्ये असतात ना? हां, ती कालवा आहेत ना, म्हणजे आमचा गाव कसा समुद्र किनारे आहे. हा. समुद्राला लागून खाडी आहे ना, ते आम्ही खाडीत ही कालवा काढायला जातोय. बर. खाडीच्या भागामध्ये जास्त मिळतात का कालवं? खाडीच्या भागामध्ये म्हणजे कसं पूल असतो, पुलाला ते दगड वगैरे असतात ना, त्याला हे अशी शिंपलीसारखा असतो आकार. असं आम्ही असे कोयती वगैरे घेतो, नाहीतर काहीतरी असं लोखंडी असतं ना वस्तू, ते घेतो. ते असं टोचून काढायचं, असं ठोकायचं आणि त्या अशी डबे उघडायची आणि त्याच्यातून हा असा कालव काढायचा असते. आता हे कालवं आपल्याला उकडून घ्यायचे पाण्यामध्ये. हा, उकडायची आणि काढून घ्यायची. बर. तोपर्यंत इकडे काही करण्यासारखं आहे का? वाटण बिटण? नाही, काय नाही वाटण. तोपर्यंत गप्पा मारूया. हा, चालेल. विक्रांत छोटा का विक्रांत मोठा? विक्रांत छोटा आहे आणि मोठ्याचं नाव काय? मोठा प्रीतम आहे. बर. आता दोघांची पण लग्न झालेत. छान. कुठल्या सुनबाईशी तुमचं जास्त ट्युनिंग आहे? दोन्ही पण चांगले. नाही तरी त्यातल्या त्यात. दोन्ही पण चांगले. नाही तरी त्यातल्या त्यात. असं काहीच नाही. नावं काय सुनांची तुमच्या? एक मोठीचा आहे सोनिया आणि छोटीचा भाग्यश्री आहे. आणि ही कालवा आहेत ना, मी तिला सकाळी उठून तिने मला साफ करून दिली. भाग्यश्रीनी? हो. भाग्यश्री आहे ना, मेकअप पण छान करते आणि जेवण पण माझ्यापेक्षा भारी बनवते. वा. नाव त्यांचं भाग्यश्री आहे आणि भाग्य तुमचंच उजाळलं. हो. आणि खरं म्हणजे भाग्यश्री भाग्य घेऊनच आले आमच्या घरी. वा वा वा. आणि मोठीचं नाव काय? सोनिया. थोडक्यात तुम्ही आम्हाला नकळत सांगितलं की भाग्यश्री तुमची लाडाची आहे. कसं पकडलं. आता हे जे दुधाळ टेक्स्चर आलंय, हे त्या कालव्यामुळे येतं का? हो, ते म्हणजे घाण निघून जाते त्यातली. अच्छा. ते आपण कालवा काढून घेऊया. झाले उकडून? हो. बर. आपण कढईतून काढून घेऊया डायरेक्ट. बघा, झालं की नाही परफेक्ट. ओके. आता ही कालवं वापरायची आहेत का? अगोदर कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. आधी काय लागणार आहे? अगोदर तेल टाका. तेल. मला एक सांगा, तुमचं लग्न वयाच्या कितव्या वर्षी झालं? माझं 19 वर्षांनी झालं. लवकर झालं ना? हो, वाटलं. कारण माझी आई नव्हती ना, म्हणून बाबांनी. बघा तेल. बस. पुरे का? आई लवकर गेली का तुमची? हो, माझी आई मी 12 वर्षाच्या असतानाच गेली. पण मग घरातली जबाबदारी, घरातला रोजचा हो. स्वयंपाक. सगळं म्हणजे मी लहान असल्यापासूनच मला, म्हणजे आई आजारी असायची ना, तेव्हा माझ्या बाबांनी मला सगळं शिकवलं होतं.